नमस्कार. आपण मागच्या वेळेला पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते हा श्लोक पाहिला होता आणि मग जाता जाता असं दोन प्रकारचा विचार केला. एक शबरीचं उदाहरण आपण घेतलं होतं. थोडीशी आठवण करून पुढे जाऊया की शबरीने इतके वर्ष रामरायाची वाट पाहिली. खरं तर दिलं काय? उष्टीपोरं. तर तसंच पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतो की मला तुम्ही काहीही दिलं, अगदी साधं पान फळ दिलं तरी ते भक्तीनं मला दिलं तर मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहात. आता असं जर सांगितलं आहे तर त्यावेळेला शबरीने काय उत्तर दिलं आहे तेही आपण लक्षात ठेवायचं. शबरी भगवंताला असं वाटतं की मला तुझ्याकडून काहीच नको आहे, माझ्या तपश्चर्येने मला जे काही हवं ते मी मिळवू शकते, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. तसं भगवंताकडे आपल्याला काहीच मागायचं नाही आहे, कारण आपण न मागताच भगवंत आपल्याला देणार आहे. किंबहुना आपल्याला काय हवं आहे भगवंताला अधिक माहिती आहे. असा सगळा विचार या पत्रं पुष्पं फलं तोयम या वेळेला आपण केला होता. आणखीन एक विचार त्यावेळेला आपण असा केला की एकदा का अंतःकरणामध्ये त्या भगवंताचा भाव मनामध्ये धारण केलेला असला की मग आपल्याला भय आणि द्वेष या दोन गोष्टी आपल्याला येतच नाहीत. कशाची आपल्याला भीती वाटत नाही. उद्याचं काय आपण नेहमी अनुभव घेतो. कोणीतरी आपल्या काय कसं चाललं आहे की आपण वा छान, आणि एक क्षणभर मला देतं आत्तापर्यंत छान चाललं आहे, उद्याचं नाही मला काही माहीत. हे सुद्धा भय राहत नाही. एकदा आपण भगवंताकडे सगळं देऊन टाकलं की भगवंत आपली सगळा योगक्षेम वाहतोय ना, त्यामुळे आपल्याला भय नावाची गोष्ट राहत नाही आणि कुणाचाही द्वेष आपल्याला होत नाही. सगळे आपलेच, सगळीकडे जर ईश्वर आहे तर मला द्वेष कुणाचा आहे. या दोन महत्त्वाच्या गोष्टी अगदी पक्क्या गेल्या श्लोकामध्ये आपल्याला ज्या शिकवल्या त्या मनात पक्क्या धरायच्या. आणि आज आता 27व्या श्लोकात भगवंत काय सांगतो आहे अर्जुनाला आणि मर्यादित आम्हाला ते आपण पाहायचं आहे. आता याचा अर्थ असा आहे की आपल्या अंतःकरणात भगवंताबद्दलची शुद्ध भक्ती हवी. आता शुद्ध भक्ती म्हणजे का? आपण भगवंतावर शुद्धच भक्ती करतोय. भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की एखादा कामना मनात ठेवून जरी भक्त माझ्यासमोर असला तरी तो पण मला प्रिय असतो, हे पण आपण ऐकलं आहे. त्या भगवंत तर सगळ्यांवर प्रेम करतोच आहे, पण आपल्यासुद्धा मनात एखादी कामना असली तरी चालणार असेल तरीही आपण असं पाहू की आपली भक्ती शुद्ध, निर्मळ, निष्कलंक अशी भक्ती भगवंताबद्दलची तुमच्या माझ्या मनात असायला हवी, असं भगवंत आपल्याला सांगतोय. आपलं जे मनमंदिर आहे, तुमच्या आमच्या मनमंदिरामध्ये त्या भगवंताचा कधीच विसर पडू देता कामा नये, अशा प्रकारचा आपण विचार करायचा. अगदी अंतःकरणात पूर्ण भक्तिभाव असून आता ह्या श्लोकांचा आपण अभ्यास करायचा आहे बरं का. म्हणजे असला देव तर आपण नमस्कार करून ठेवतो. बऱ्याचदा असं असतं आपण देवाला नमस्कार करतो व आपल्या भगवंत नावाची काही गोष्ट असलीच तर आपला नमस्कार करून ठेवावा, असा भाव नाही आहेच. आणि ते निर्मळ निष्कलंक असं प्रेम भक्ती आपली भगवंताबद्दलची आहे, शुद्ध प्रेम. या शुद्ध प्रेमाने भगवंताची प्राप्ती होतेच. आता गीतेचा अर्थ लावणारी जी मंडळी आपल्याला उपलब्ध आहेत, म्हणजे पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत, अनंत लोकांनी आपल्यासमोर गीतेचा अर्थ असा छान सोपा करून पाठवला आहे. मी नेहमी उदाहरणं घेतेच. अगदी चिन्मयानंदांपासून शंकर अभ्यंकरांपासून आपल्या काका मराठ्यांपर्यंत अनेक मंडळींनी आपल्याला सोपं करून दिलं आहे. आणि मग या सगळ्या भाष्यकारांनी, या सगळ्या अभ्यास करणाऱ्या आपल्या आधीच्या मंडळींनी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की त्यांच्या ह्या सगळ्या विवेचनावर किंवा त्यांनी लावलेल्या गीतेच्या ह्या अर्थावर त्यावेळीची जी समाज परिस्थिती आहे ना, त्या समाज परिस्थितीची पण थोडी छाप पडते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपला समाज जेव्हा सुस्त झालेला होता, स्वत्व विसरून गेलेला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी या गीतेचा अर्थ कर्मपर लावला की समाजामध्ये पुन्हा एकदा चैतन्य येणं आवश्यक होतं. स्वातंत्र्याबद्दलची अभिलाषा मनात यायला हवी होती. त्यामुळे गीतेचे सगळे श्लोक अर्जुनाला ज्या पद्धतीने युद्ध प्रवृत्त केलं भगवंतानी, तसं तुम्हा आम्हाला सुस्त जे झाले होते त्यांना पुन्हा एकदा देशप्रेमाने भारून टाकण्यासाठी कर्मपर गीतेचा अर्थ लोकमान्यांनी लावला. उद्धरेत आत्मनात्मानं असं सांगणाऱ्या पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी, ज्यांनी स्वाध्यायी चळवळ सुरू केली, त्यांनी काय म्हटलं की तुम्हाला भौतिक विकास असायला असू दे किंवा पारमार्थिक विकास हवा असू दे, कुठेही जरी असलं तरी तुमचा आमचा विकास आपणच करणार आहोत. आपणच स्वतः समर्थ बनायचं आहे आणि आपणच आपली प्रगती करून घ्यायची. उद्धरेत आत्मनात्मानं
अशा प्रकारचा विचार पांडुरंग शास्त्रांनी स्वाध्यायी चळवळीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगितला. आणखीन थोडं पुढे विचार केला तर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं वामनराव पैंनी आपल्याला सांगितलं. तर याचा अर्थ असा आहे की सगळी जी भाष्यकार मंडळी आहेत यांनी त्या त्या परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा सगळा अर्थ लावला, त्यावेळची जी समाज परिस्थिती होती, समाजाला जे काही हवं होतं त्या पद्धतीनं त्यांनी आपल्यासमोर गीतेचा अर्थ उलगडून दाखवला. आता एक लक्षात घ्यायचं की अशी कितीही मंडळी, ही उदाहरणं जी दिली आहेत त्याच्यापेक्षा आपण अनंत उदाहरण आणखी त्यात भर घालू शकाल. लक्षात असं येईल आपल्या की एक कॉमन फॅक्टर, या सगळ्यांच्या मधला एक कॉमन फॅक्टर आपल्याला कळेल की भगवंत सतत नित्य आपल्या स्मरणात राहायला हवा. तुम्ही कर्मपर करा, म्हणजे देशसेवा करा, तुम्ही समाजसेवा करा, आपला पारमार्थिक उद्धार करा, आपला भौतिक उद्धार करा, काहीही कारण असू दे, त्या परमेश्वराबद्दलचं सतत नित्य स्मरण आपल्याला असलं पाहिजे. हा सगळा एकंदरीत कॉमन फॅक्टर आहे. कुणीही कसाही गीतेचा अर्थ लावू दे, भगवंताच्या सांगण्याचा अर्थ आहे की माझं स्मरण ठेव अर्जुना, माझं स्मरण कर आणि तू काय करायचंय ते कर, असं नित्य स्मरणात भगवंताला ठेवावं असा विचार आपल्याला तरी करायला सांगितला. आता ह्या काही आता 27 पासूनचे पुढले श्लोक आपण बघणार आहोत. भगवंत त्याच्यात सांगणार आहे की तू जे करतोस, अगदी जे खातोस, जे तप करतोस, जी काही साधना करतोयस, ती सगळी तू काय कर आणि मला अर्पण कर. आज आपण जसं 27 श्लोक पाहणार आहोत ना, त्याच्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की भगवंत आपल्याला सांगतोय तू जे काही कर्म करशील ते सगळे कर्म तू काय कर, मला अर्पण कर. त्याने आपल्याला उपास करायला सांगितले नाहीत, त्यांनी आपल्याला खायला पण सांगितलं नाही, उपाशी राहायला पण सांगितलं नाही. त्यांनी आपल्याला पूजा करा, याच पद्धतीने पूजा करा, या पूजेला हेच साहित्य पाहिजे, असं तंत्र पाहिजे, असा मंत्र पाहिजे, इतका जप पाहिजे, काही सांगितलं नाही. कुठेही गीतेमध्ये आपल्याला दिसणार नाही. भगवंतांनी या गोष्टी करू नका असं नाही, त्याच्यात ती सगळी आहे ना, ती आपल्या मनाची तयारी होण्यासाठी करायची चांगली गोष्ट आहे, ती अवश्य करायला हवी. परंतु हे कर म्हणजे काम होईल असं नाही. तर तू जे काही करणार आहेस ते तू मला अर्पण कर असं सांगितलं. करशील ते, तू जे करशील ते मला अर्पण कर. म्हणजे उपास केलास तरी मलाच अर्पण कर, खाल्लंस तरी मलाच अर्पण कर, काहीही केलंस तरी त्या मला अर्पण कर असं भगवंत आपल्याला सांगणार आहे. रामकृष्ण परमहंसांकडे एक बंगाली त्यांचा शिष्य यायचा. खरं म्हणजे तो अतिशय चांगला होता, पण तरी त्याला व्यसन होतं आणि त्याला कळायचं की आपण चुकीचं वागतो आहोत. पण ती वेळ झाली किंवा काय की त्याला ती दारूची आठवण व्हायचीच आणि मग त्याचा काही त्याचा कंट्रोल राहायचा आणि तो दारू प्यायचाच. आणि प्रामाणिकपणाने त्यांनी रामकृष्णांकडे येऊन एकदा सांगितलं की मला कळतंय मी चुकीचं वागतोय, पण मला नाही राहावत, मी काय करू. बाकी सगळा माणूस सज्जन आहे, कुठे काही चुकीचं वागतोय असं नाही, कोणाला फसवत नाही, काही नाही, रामकृष्णाचा शिष्य आहे, पण तरी हे करतोय ना. तेव्हा रामकृष्णाने त्याला काय सल्ला द्यावा. रामकृष्ण त्याला म्हणाले तू असं कर, खुशाल पी, पण मला प्रसाद दाखवून पी, मला अर्पण कर. जे करायचं ते त्याला अर्पण करायचं ना. आता सद्गुरूंना हा प्रसाद दाखवायचा. इथे गाडी मात्र आडली आणि तो व्यसनमुक्त झाला. ह्याच्यातून भगवंत जे सांगतोय ना, मला प्रत्येक कृती मला अर्पण कर, ते अर्पण कर ह्याच्या मागचा अर्थ लक्षात घेतला तर आपण कळेल की आपल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे त्याची इच्छा असते ना, त्यामुळे जे काही फळ मिळालं ते त्याला मिळणार आहे ना, आपल्याला काहीच नाही. अशा अर्थाने आपल्या सगळ्या गोष्टी त्याला अर्पण करायच्या. 27वा श्लोक आपण पाहणार आहोत. त्यांच्याकडे पुस्तक आहे, त्यांनी पहा. यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददास्य यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. कौंतेयाला म्हणजे अर्जुनाला भगवंत सांगतो यत् करोषि. अगदी सोपा श्लोक आहे म्हणजे अर्थाच्या दृष्टीने. आणि मग आपण त्याचं असा सुटा करून पाहिला की आपल्याला पण तो सोपा वाटेल. यत् करोषि म्हणजे जे जे कर्म करशील ते सगळं मलाच अर्पण करायचं आहे. यत् अश्नासी, अश्नासी म्हणजे खाद्य, जे काही खाणार आहेस. आता आपलं जन्माला आल्यापासून त्याच्यावरती आपलं जिवंतपण अवलंबून आहे. त्यामुळे खरंच भगवंतांनी अश्नासी असं क्रियापद वापरलं की जे काही खाशील मला अर्पण कर. यत् जुहोषि, जे काही हवन करशील. आता गीतेच्या काळामध्ये यज्ञ संकल्पना होती, त्यामुळे हवन जे काही करशील ते पण मला अर्पण कर. यत् ददासी, जे काही कोणाला दान करशील तेही मला अर्पण कर. आणि यात तप जे काही करशील ते पण तू मला अर्पण कर. तत् मदर्पणम कुरुष्व, ते सगळं मला अर्पण कर. असा 27वा साधा श्लोक आहे. आता तुम्ही आम्ही मंडळी जी काही कर्म करतो ना, आपण प्रापंचिक माणसं,
त्यामुळे आपली सगळी तसं म्हटलं तर उत्तम संसार, आपला प्रपंच उत्तम चालावा यासाठीच आपली कर्म सगळी असतात. घर संसार छानपैकी नीटपणानं असायला हवा, नोकरी व्यवसाय करायला हवा, 4 पैसे हातात बाळगून असायला हवेत, आपलं भविष्यातल्या सगळ्या गोष्टी नीटपणे, जे काही प्रसंग येतील, काय दुःख आजारपण मुक्त त्याला आपले पैशाकडून काही कमी व्हायला नको, अशा प्रकारची सगळी योजना, त्या प्रकारची सगळी कर्म आपली असतात. काही नित्यकर्म असतात, काही नैमित्तिक कर्म असतात. सगळा जो काही विचार असतो तो असा संसाराच्या भोवताली केलेला अशा प्रकारचा विचार असतो. आता भगवंत आपल्याला सांगतोय की ही जी काही तुझी कर्म आहे ती त्याला अर्पण कर. मग भिडेबाईसारखी बाई आहे, आपल्याला माहिती असेल, आपण ठाण्याला त्यांचा सत्कार केला, आता महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे, की 3च साड्या, दोघंही नवरा बायको उच्च विद्याविभूषित, चिक्कार पैसा असणार आहे, पण ठेवायचंच नाही आपल्याजवळ काही, सगळं दान देऊन टाकायचं. त्यांनी ठरवून टाकलं नवरा बायकोने, आणि असंच राहायचं, इतक्याच कमीत कमी वस्तूंमध्ये राहायचं आणि करायचं. तर असं करणाऱ्याचं पण कर्म, जी मंडळी म्हणते नाही माझं जिवंत असेपर्यंत कसं व्यवस्थित सगळं असलंच पाहिजे, अशांचं पण कर्म कोणीही असू दे, जे कर्म नित्य नैमित्तिक कराल ठरवाल ते मला अर्पण करा असं भगवंत सांगतात. अशी खाण्याबद्दल पण भगवंत बोलत आहे की तुझे काय खाशील एवढंच नाही, खरं म्हणजे खाद्यपदार्थ एवढंच नाही आहे भगवंताला म्हणायचं, तर खाण्याची ही क्रियासुद्धा आपल्या लहानपणापासून आपल्याला सवय आहे जेवायला बसण्यापूर्वी भगवंताचं स्मरण करायचं, वदनी कवण घेता म्हटल्याशिवाय की आपण तोंडात घास घ्यायचा नाही, अशी आपल्याला सवय. त्यामुळे आपली कृती, खाण्याची कृती किंवा खाद्यपदार्थाला देवाला अर्पण केला आणि तो जणू काही प्रसाद म्हणून आपण खातोय. आणि कृतीसुद्धा हा देह भगवंतासाठी झिजवायचा आहे, त्यासाठी तो देह टिकवायला हवा म्हणून मी खातो आहे, अशा प्रकारचा विचार मनात ठेवून खायचं असं भगवंत सांगतात. आता या सगळ्यामागे आपल्या लक्षात येईल की ह्या ज्या सगळ्या कर्म असू दे किंवा आता खाणं असू दे, पुढे सुद्धा सगळे क्रियापद येणारच आहेत, या सगळ्यांमध्ये मिळणारं जे फळ आहे ते भगवंताला अर्पण करायचं आहे. त्या फळावरती आपला अधिकार असणार नाही आहे. पुढे हवन करण्याचं म्हटलं आहे. आता अलीकडल्या सध्या आपण ज्या काळात राहतोय या काळात काही यज्ञ संकल्पना आता नाही आहे, त्यामुळे आपण यज्ञ म्हणजे काय विचार करायचा, तर आपण यज्ञ म्हणजे असा विचार करायचा की 4 माणसं एकत्र येऊन आपण काहीतरी चांगलं काम करतो, अगदी सगळ्या समाजाच्या कल्याणाचं काम करतो. अनेक संप्रदाय, अनेक संस्था, अनेक अशी मंडळी एकत्र येतात आणि सगळ्यांच्या मदतीनं आपल्यापेक्षा जे गरजू मंडळी आहेत त्यांच्यासाठी मदत करतात. हे सगळं जे सामुदायिकरित्या करायचं काम आहे, सगळ्यांच्या कल्याणाचं म्हणून करायचं काम आहे, त्याला आपण यज्ञ असं म्हणू शकतो. आणि ते पण कर्म मलाच अर्पण कर असं भगवंताचं सांगितलं आहे. त्यावेळेची यज्ञ संकल्पना आता तशी आपण वापरत नसलो तरी आपण ह्याला यज्ञ म्हणू शकतो की हे पण एक यज्ञकर्म आहे, समुदायानं करायचं काम आहे. आणि समुदायाने जे काही सगळ्यांच्या कल्याणाचं काम आपण करतो, सगळ्यांच्या हिताचं काम करतो, ते सुद्धा तू काय कर, मला अर्पण कर. दानाचा विचार केला की दान म्हणजे केवळ पैशाचंच असं नाही बरं का, वस्तूची पैशाची देणगी स्वरूपात आपण देतो. बऱ्याचदा असं आपण खुलं बोलणं किंवा स्वतःचं खुल्या पद्धतीने सांगणं मान्य करत नाही, पण बऱ्याचदा असं असतं की आपल्याला नको असणाऱ्या वस्तू आपण देतो आणि त्याला दान म्हणतो. बऱ्याचदा आता मी अनेक वर्ष या कामामध्ये आहे, तर मला खूपदा फोन येतात, आम्ही घर बदललं आहे, आमचं पहिलं फर्निचर आम्हाला देऊन टाकायचं आहे, हे काही दान नाही बरं का, तुम्हाला नको आहे आणि तुम्ही ती वस्तू दिलीच, हे कसलं दान आलं आहे. त्यातल्या त्यात एवढंच आहे की ती वस्तू कुठेतरी चांगल्या ठिकाणी उपयोगाला जावी असा तुमचा विचार असतो, पण त्याला दान नाही म्हणता येत. हे तर अगदी पक्का आहे, तो काही दानाचा विषय नाही. दान याचा अर्थ असा आहे की मला पण गरज आहे, पण माझ्यापेक्षा ह्याला जास्त गरज आहे असं म्हणून जर मी काही वस्तू दिली तर त्याला दान असं. तो काही विषय आत्ता आपला नाही आहे. आत्ता आपला विषय आहे जे काही तू देशील, पैशाची असू दे, वस्तूची असू दे, देणगी स्वरूपात असू दे, इतकंच काय, विद्यादान असू दे, श्रमदान असू दे, रक्तदान असू दे, अवयवदान असू दे, नेत्रदान असू दे, जे काही तू देणार म्हणजे ज्याला सेवा आपण म्हणतो, दुसऱ्याला काहीतरी मदत होईल असं जे काही आपण करणार आहोत त्याला अर्पणच म्हणायला हवं. कारण ते मला हवं असलं तरी दुसऱ्याला ते जास्त उपयुक्त आहे. किंबहुना नेत्रदान शब्द आहे, नेत्रदानाबद्दल आपल्याला सगळ्यांना आहे, पण आपण देह टाकल्यावरच ते देतो ना, म्हणजे आता मला ह्या डोळ्यांचा उपयोग नाही आहे, आता कुणाला तरी तो हवा. फक्त फरक एवढाच आहे की ते मी आधी ठरवते. नेत्रदानाचा फॉर्म भरताना मी ठरवते की माझा देह जाईल तेव्हा लगेच जवळच्या मंडळींनी माझे नेत्र देऊन टाका बरं का, कोणाला तर उपयोग. ते सुद्धा खरं दान नव्हेच, कारण मला उपयोग नाही आता, हा देह टाकणार आहे आणि मग
पण तरी देखील त्यातल्या त्यात आपण म्हणू की आपण आधी ठरवलेलं असतं, आधी फॉर्म भरवलेला असतो आणि म्हणून तो जो काही मनात विचार आहे तो मनात विचारसुद्धा त्याला दान म्हणायला आपण हरकत घेत नाही. असो, तोही आता त्या विषयात शिरलं तर आपण जर आपली ट्रॅक बदली होईल, त्याच्यात आपण शिरूया नको. मुद्दा असा आहे की ह्याच्यातून मिळणारं जे फळ आहे तेही भगवंत म्हणतो मला अर्पण कर. तुला काय मिळणार नाही आहे, तू कर दान, पण त्यातलं मिळणारं फळ आहे ते मला अर्पण कर. म्हणजे असं असतं, खरं काय करायला आपण आपली सगळ्यांनी घर स्वच्छ ठेवतो आपलं, पण आपण घराच्या समोरचा रस्ता आहे तो पण माझा आहे आणि तो पण मी स्वच्छ ठेवावा. तो रस्ता अनेक जण वापरत आहेत, फक्त मीच नाही वापरत आहे, तरी तो स्वच्छ असावा असा विचार मी कुठे करते. माझं घर मी स्वच्छ ठेवते, फार तर माझं अंगण मी स्वच्छ ठेवेन, पण त्याच्या पलीकडे असणारा जो सर्वांचा रस्ता आहे तो महापालिकेने करावा, त्याच्याशी माझा काय संबंध आहे, असं साधारणपणे असतं. त्यामुळे आपला असं जेव्हा आपण करू की दुसऱ्यासाठी म्हणून मी काहीतरी करते आहे, त्याला खरं सेवा कार्य म्हणायचं आणि तेही भगवंतानं मलाच अर्पण करायचं. कुठेही आपण संस्थेचं काम करा, एखाद्या समाजकार्याचं काम करा, एखाद्या संप्रदायाचं काम करा, अगदी काही नाही, एखाद्या मठ मंदिराच्या बाहेर सणावारी होत असणाऱ्या चपलांच्या गर्दीमध्ये सेवा करा, की चपला सांभाळणं, चपला नीट लावणं सेवा कार्य आहे. ते सुद्धा भगवंत म्हणतो पाठी लावू नका बरं, मला अर्पण करा. अशा पद्धतीने भगवंतांनी ह्या दान करा आणि मला अर्पण करा सांगितलं आहे. या सगळ्या क्रिया आपण ह्या दृष्टीने लक्षात ठेवायच्या. खूप मंडळी वनवास लोकांसाठी काम करतात, अशिक्षित लोकांसाठी काम करतात. आपण पाहतो, मला अगदी आठवत आहे, माझ्या वडिलांचे एक अगदी जवळचे मित्र आहेत, आता वर्ष 82-84 आहे, शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. एक दिवस सहज बोलता बोलता मला म्हणाले, काय मीरा पेन्शन घेतेस ना? मी म्हटलं हो. रोग कळला नाही, प्रश्नाचा रोग मला कळला नाही. मला म्हणाले, मीरा नोकरी करत होतो तेव्हा आपण पगार घेत होतो, आता आपण पेन्शन घेतो, आपण काम करत नाही आहोत, तेव्हा आता आपण कोणाला तरी शिकवलंच पाहिजे. अध्ययन आणि अध्यापन हे जर आपलं काम आहे तर अध्यापनाचा विचार आपण केलाच पाहिजे, आपण कोणाला तरी शिकवलं पाहिजे. तिथून पैसे घेता कामा नयेत, कारण सरकार आपल्याला पेन्शन देत आहे. माझे एकदम डोळे उघडले की अरे हो, हा विचार आपल्या मनात आला नाही. 30 तारखेला मेसेज बँकेचा आला की नाही मी बघते, माझं पेन्शन जमा झालं आहे की नाही इकडे माझं लक्ष आहे. मग 30 दिवस तू केलंच का काही? फुकट नाही पेन्शन घ्यायचं. हा जो काही विचार आहे हा भगवंत आपल्याला देतोय, कारण ते माझं नाही आहे. मग ते मी अर्पण कसं करायचं? फळ अर्पण कर म्हणजे काय? मिळालेले पैसेच अर्पण कर असं नाही. मी अध्यापनाच्या भूमिकेतून मी काहीतरी शिकवलं पाहिजे. मी कुठल्या तरी तळागाळातल्या मुलांना, गरिबांना, कुणालाही मी मोबदला न घेता शिकवलं पाहिजे, तरच मला पेन्शन घेण्याचा अधिकार आहे. सरकार पेन्शन आपल्याला देत आहे आणि तो मला मिळालंच पाहिजे का? तर मी पूर्वी कधीतरी नोकरी केली आहे. आता काय आयुष्य इतकं वाढलेलं आहे, 80-85 पण माणसं जगतात. 58व्या वर्षून 85पर्यंत आम्ही पेन्शन सरकारकडनं खात राहायचं आणि आम्ही पर्यायाने द्यायचंच नाही. इथं म्हणजे मला अर्पण कर. मग मला अर्पण कर कुठल्या भूमिकेतून? तर या भूमिकेतून मला अर्पण कर. अध्यापनाचं काम थांबवू नकोस असं भगवंता सांगायचं. असो तर अशा प्रकारचं कामं हुडकून काढायची. कितीतरी आपला देश असा आहे की आपल्याला अशा प्रकारची कामं सहज मिळतील, हुडकून काढायची पण आवश्यकता नाही. ती सगळी कामं आपण करायची, ते भगवंताला अर्पण करणं आहे. तपाचा विचार केला आहे, या तपस पण म्हटलं आहे ना, तर तप करशील म्हणजे काय? तर तेही भगवंताचं काम म्हणून कर. जे काही तू साधना करशील, मनाला आनंद वाटण्यासाठी करशील, अगदी बरोबर आहे, पण ती साधनासुद्धा भगवंत म्हणतो मला अर्पण कर. अगदी कायिक, वाचिक, मानसिक जी काही व्रत, उपासना, नेम असं जे काही आपण करणार ते सगळं भगवंत म्हणतो मला अर्पण म्हणतो. याचं कारण असं आहे, आपल्याला जरा आपण बारकाईने विचार केला की भगवंत हे असं सांगतोय, ह्याच्या मागे काय भूमिका आहे. तर ही सगळी कर्म आपण जी काही करायची ती त्याला अर्पण करायची म्हटल्यावर चोख करू. जसं असतं आपण नैवेद्याचं ताट तयार करतो, भगवंत खाणार नसतो, खरं म्हणजे बघणार पण नसतो, आपल्या आनंदासाठी असतं, पण किती आपण नीटनेटकं करतो. डावी बाजू, उजवी बाजू अगदी छानपैकी वाढलेलं, पुन्हा चांदीचं ताट सगळं करतो की नाही. म्हणजे देवाला अर्पण करायचं आहे म्हटल्यावर मी ते चोखच करणार, नीटच करणार, काही कमतरता ठेवणारच नाही, असं सगळं कर. याचा अर्थच आहे की मी करत असलेल्या कर्माकडे माझी जी दृष्टी आहे ती दृष्टी बदलून टाकायची. ती दृष्टी बदलायची म्हणजे काय करायची? 2 आपण गोष्टी करतो. एक म्हणजे मी करते हा अहंकार असतो, तो अहंकार वजा करायचा, आणि मी करते म्हणजे दुसऱ्यांनी गेलं पाहिजे
ही अपेक्षा असते, ती अपेक्षा पण ठेवायची नाही. अहंकार आणि अपेक्षा ह्या दोन गोष्टी बाजूला टाकून आपण कर्म केलं की ते देवाला अर्पण झाल्यासारखंच आहे. म्हणून भगवंत आपल्याला सांगतात की माझ्यासाठी कर, तू जे कर्म करशील ते माझ्यासाठी कर. ईश्वरासाठी कर्म केलं. सगळ्या कर्मांचं उद्दिष्ट काय? परमात्मा. काही कर ते त्याला अर्पण कर, अशा प्रकारचं आहे. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. मानसपूजेमध्ये आचार्यांनी आपल्याला सांगितलं आहे, जे काही करशील ते भगवंता शंकराच्या आराधनेसाठी करतोय असं समज. आता असं जर भगवंतासाठी कर्म केलं आहे, त्याच्यासाठी केलं आहे, फळाचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्याच्यासाठी केलेलं कर्म आहे, त्यामुळे फळ मला मिळायचा प्रश्नच नाही आहे. बरं, कर्म करण्यामधला आनंद नक्कीच आहे, कारण त्याच्यासाठी कर्म केलं आहे. त्यामुळे कर्म करताना कर्म करण्यातला तो आनंद, फळाकडे आपल्याला बघायचंच नाही आहे, कारण फळ त्याचंच आहे, आपलं नाहीच आहे. असं केलं ना की एकदम प्रसन्न वाटून जातं. कुठल्या कशाची अपेक्षाच ठेवायची नाही म्हटलं की छान होतं. म्हणजे कणभर किंवा थोडंसं असं जरी झालं ना आपल्या हातून तरी छान, म्हणजे प्रसन्न वाटतं की अरे वा, छान वाटलं आपल्याला. कारण भगवंताचं काम म्हणून ते आपण केलेलं असतं. आपोआपच भगवंताशी आपलं नातं जोडलेलं असतं. अगदी आपल्या सामान्य तुम्ही आम्ही काय लक्षात ठेवायचं, करायचं आणि विसरून जायचं. कठीण असतं ना. मी केलं असं सांगायचं असतं. चांगलं झालं तर आठवण करून द्यायची असते, मी केलं बरं का, असं आपलं असतं. तिथे आपल्याला भगवंत आठवण करून देतोय. करायचं आणि विसरून जायचं. अहंकाररहित कर्म करायचं म्हणजे करायचं आणि विसरायचं. दुसरं असं की कुठलंही कर्म असं त्रासून, कंटाळून, ओझं अशा पद्धतीने करून उपयोगच नाही. देवासाठी करायचं आहे ना, ईश्वरासाठी करायचं आहे. त्यामुळे त्याच्यात आपल्याला त्रास होतोय, कष्ट होत आहेत असं पण वाटतं कामा नये. त्याला प्रसन्न करण्यासाठी करायचं आहे तर ते प्रसन्न मनाने अगदी आनंदानेच करायला हवं. मग त्याच्यासाठी किती किती त्रास झाले, किती उदाहरणं आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या सेवा कार्यांमध्ये इतकी अनंत मंडळी कामं करत आहेत, ती उदाहरणं अशी डोळ्यासमोर येतात. कालच माझी दादा वेदकांशी भेट झाली. किती त्यांच्या त्या एका पायावर किती शस्त्रक्रिया आणि किती काय काय झालं आहे, पण त्या अखंड भारतभर त्यांचा प्रवास असतो. काय आहे त्यांच्यासाठी, त्यांना काय मिळवायचं आहे? काहीच नाही. केवळ देशकार्य, केवळ समाजकार्य असं जे की आपल्याला दिसतं. त्यामुळे हे कर्म करताना मन प्रसन्न असलं पाहिजे, त्याच्यात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. कशाचाही त्रास बोज वाटताच कामा नये. त्रासून कंटाळून करायचंच नाही आहे. असं भगवंताला प्रसन्न करण्याचा मार्ग म्हणजे आपण म्हणतो ना, स्वच्छ असं धुवून कर्म, निर्मळ कर्म करायचं आहे, असं भगवंत या श्लोकामध्ये आपल्या 27व्या श्लोकात सांगतोय. आता इतका भगवंताबद्दलचं प्रेम, जिव्हाळा किंवा अशी तळमळावी. अलीकडल्या मला आयांचं माहिती नाही, पण पूर्वीचं उदाहरण असं असायचं, एखाद्या आईला समजा अगदी हातावर कोणी पेढा जरी दिला ना तरी ती ठेवून द्यायची. का? मुलांना द्यायचं. काही काही आता काय होतं, आता पेढ्याबद्दलचं आपल्याला असं काही कौतुक राहिलं नाही, त्यामुळे तो ठेवावा आणि मुलाला पण राहिलं नाही, त्यामुळे तो अगदी ठेवून मुलाला देत. पण पूर्वीच्या काळी असे पदार्थ क्वचित मिळत असत, त्यामुळे ती आई खायची नाही, ठेवून द्यायची. का? तर बाळ, ते जे काही प्रेम असतं ना आपल्या नातवावरचं किंवा आपल्या मुलावरचं, तसं भगवंताचं हे आपलं प्रेम असलं पाहिजे. जे काही आहे ते त्याचं आहे, जे काही आहे ते त्याच्यासाठी आहे. असं केलं ना की मग काही असं कुठल्याही प्रकारचं वेगळे पण राहत नाही. आपल्याला शेवटी जायचं आहे काय तर अद्वैत साधायचं आहे ना, भगवंत आणि मी एकच आहोत असं साधायचं आहे ना. तर अशा प्रकारचं भगवंताशी नातं ह्या श्लोकामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं. आपल्या लक्षात येईल की पहिला पत्रपुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छतेमध्ये काय झालं तर बाह्य वस्तू आपल्याला अर्पण करायचं. म्हणजे काही असलं तरी चालेल, तुम्ही जे काही मला द्याल ते मला प्रिय आहे, या बाह्य वस्तू दिल्या. आत्ता आपल्याला काय सांगितलं या श्लोकामध्ये, आता आपल्याला उचलून वस्तू अर्पण करायचे सांगितले. जे आपण करतोय ते सगळं भगवंताला द्यायचं. फक्त फरक लक्षात घ्यायचा. आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते म्हटलं की हे सगळं तू मला मोठ्या भक्तीला अर्पण कर, या बाह्य वस्तू होत्या. आता म्हटलंय तू जे काही करशील ते सगळं मला अर्पण कर. म्हणजे असं कुठल्याही शरणागत गताला म्हणजे त्या भक्ताला कुठल्याही क्रियेनं भगवंत प्रसन्न होणारच. तो जे काही करेल ती भगवंताचीच पूजा आहे. अशी भक्ती जी आहे म्हणजे ती आता
विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने विशिष्ट ठिकाणी असंच नाही आहे. कधीही केव्हाही जे काही करशील ते मला अर्पण कर. म्हणजे जणू काही ही एक जीवन पद्धती आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचं स्मरण सारखं राहिलं पाहिजे. जे काही आपण करू ते सगळं त्याच्यासाठी करायचं आहे. अशा अर्थाने या श्लोकाकडे पाहायचं आहे. कर्मे ईशू भजावा, असं कर्मामध्ये परमेश्वराला स्मरावं. अशी कर्माने भगवंताची पूजा या श्लोकामध्ये सांगितलं आहे. पुढे 28व्या श्लोकामध्ये शुभाशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधनेही संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामोपैष्यसी, असा 28वा श्लोक आहे. आता इथे सुद्धा बघा, शुभाशुभ फलैरेवम, एवम म्हणजे अशा प्रकारे. गीतेतल्या सगळ्या शब्दांच्या अर्थाकडे पाहिलं की कळतो. अशा प्रकारे म्हणजे ह्याच्या आधीच्या श्लोकात जे सांगितलेलं आहे त्या प्रकारे. एवम अशा प्रकारे संन्यासयोगयुक्तात्मा, संन्यासयोगाने युक्त होऊन म्हणजे काय, तर ही जी काही भगवंताला आपण अर्पण बुद्धीनं किंवा कर्मफळाचा त्याग करून, कर्म आसक्तीचा त्याग करून जे काही करायला सांगितलं, मग बाह्य वस्तू मिळण्याचं असू दे किंवा आपण आता म्हटलं तसं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करण्याचं पद्धतीनं असू दे, हे सगळं जे काही केलं आहे, किंवा शुभाशुभ फलंही, त्या कर्माची जी फळं आहेत चांगली असू देत, कर्म करून झालं ते फळ कसं येईल, आपल्या अपेक्षेप्रमाणे येईल का नाही येईल, का चांगलं येईल का वाईट येईल, याचा विचारच आहे. शुभ अशुभ कुठल्याही प्रकारचं असलं तरी देखील कर्मबंधनही मोक्षसे, त्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत की अशा प्रकारे जे काही आपण कर्म करणार आहोत ते तू केलंस तर तू मोकळा आहे. आणि माम पैशसे, मलाच प्राप्त करून घेशील. भगवंत तुला प्राप्त होणार, अद्वैत साधणार. इथे दोन गोष्टी भगवंत स्पष्ट करतात. एक तर सर्व कर्म आपण आत्ता म्हटलंच, आधीच्या श्लोकात झालीच सांगू. आणि कर्मफळाची आसक्ती, की फळाची आसक्ती ठेवायचंच कारण नाही. दोनही भगवंताला अर्पण केलेलं आहे. त्या कर्माची जी काही शुभ अशुभ फळं मिळत असतील तीही आपल्या त्याच्या बंधनातून पण आपण मुक्त होऊ. कारण मी हे केल्यावर असं का झालं, माझी इच्छा होती, मी एवढे प्रयत्न केले होते, मला मिळायलाच हवं होतं, असं काही घडणारच आहे. केले होते प्रयत्न, पण ते त्याची इच्छा तो फळ देईल. तर अशा प्रकारची दृष्टी जेव्हा होते तेव्हा त्या फळाकडे पण आपण पाहत नाही. आणि संन्यासयोगयुक्तात्मा म्हटलंय ना, म्हणजे संन्यासयोगयुक्त होऊन भगवंताला प्राप्त होईल. म्हणजे थोडक्यात काय, कर्माच्या चांगल्या वाईट फळाला तो करणारा जबाबदार नाही. भगवंत तुझ्याकडून करून घेतलाय, भगवंत बघेल. असं आहे की आपल्या प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. त्यामुळे कर्माचा काही त्याग करायचा नाही आहे. कर्म करणं गरजेचं होणारच, म्हणजे कर्म केल्याशिवाय घाताच्या नाही. फलासक्ती किंवा आपण जो मी केलं असा जो कर्तृत्व भाव असतो, त्या कर्तृत्वभावाचा किंवा कर्मफळाच्या अपेक्षेचा किंवा काय आसक्तीचा संन्यास कशा करायचा आहे याचा संन्यास करायचा. दोन्ही शब्द वापरले, संन्यास योग, संन्यास आणि योग. आता संन्यास म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये भगवी कपडे घातलेला, रुद्राक्षाच्या माळा, कमंडलू वगैरे जटा धारण केले असा संन्यासी येतोय, असं काही नाही आहे. ह्यालाच फक्त संन्यासी म्हटलं असं नाही आहे. इथे म्हटलं ज्ञेयस्स नित्य संन्यासी यौनद्वेष्टी न कांक्षते. संन्यास कोणाला म्हणायचं, या अशा प्रकारच्या व्यक्तीलाच संन्यासी म्हणायचं असेल. तुम्हा आम्हाला पण म्हणायचं आहे, जेव्हा आपण असं करतो, कोणाचाही द्वेष करत नाही, आपल्याला कशाची अपेक्षा नाही आहे, त्यालाही आपण संन्यासीच म्हणायचं. आणि तसं संन्यासी व्हायचं, काहीच आपल्याला अपेक्षा नाही, मी करता हा भाव नाही, अहंकार कुठेही नाही, किंवा कर्मफळाची चिंता करत नाही, त्याला संन्यासी असा शब्द वापरला आहे. त्यामुळे गीतेने संन्यासी कोणाला म्हटलं आहे तेही लक्षात घ्यायचं. मग आता कुठलंही कर्म असो त्याचं फळ भगवंताला, तर याला तोच संन्यासी आणि तोच योगी. गीतेतल्या शब्दांचा अर्थ लक्षात घेतलं तर कळेल की त्यालाच संन्यासी म्हटलं, त्यालाच योगी म्हटलं. कर्म असो त्याचं फळ भगवंताला, तो संन्यासी आणि तो योगी. म्हणजे काय, तर कर्मफळाच्या त्यागानं त्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्याचं मन अगदी स्वच्छ शुद्ध आहे, विवेकानं विचार करणारा आहे. सगळे जे काही भोग आहेत त्या भोगांबद्दल त्याला वैराग्य आहे, त्या भोगांकडे तो पाहतही नाही आहे. त्याचं नित्य भगवंताशी अनुसंधान आहे. असा जो भक्त आहे, अशा भक्ताला कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही गोष्ट, कुठलंही काहीही कारण जराही मोहित करत नाही. तो असा चित्त विचलित त्याचं होत नाही. कोणाबद्दल आपण बोलतोय, ज्याचं भगवंताशी सतत अनुसंधान आहे,
त्याचं जराही इकडल्या तिकडल्या गोष्टींनी चित्त विचलित होत नाही. प्रापंचिक अडचणी त्यालाही येतात, पण त्या अडचणीने तो विचलित होत नाही, कारण तो भगवंताशी जोडलेला असतो. त्याला माहीत असतं की हे सगळं काही आहे ते तो घडवतोय, तो करवतोय. त्यामुळे तो चित्त त्याचं विचलित करून घेत नाही. आणि स्वाभाविकच भगवंतावर असंच का केलं, मी एवढं सगळं चांगलं करून भगवंतानी माझ्या बाबतीत असंच का केलं, भगवंत काही करत नाही. त्यामुळे हे सगळं जो कोणी जाणतो त्याला योगी आणि संन्यासी असे शब्द वापरले. आणि असा हा माम पैती भगवंत सांगतात मलाच येऊन प्राप्त होतो. अगदी सोपं करून सांगितलं आहे. आता फक्त हे आचरण किती अवघड आहे ते आपल्या लक्षात येतच. सगळ्या कर्माचा, कर्मफळांचा संन्यास झाल्यामुळे हा जो साधक आहे, हा जो भक्त आहे, खरं तर असं आहे, नवद्वारे पुरे द्वेही म्हटलं. आपल्या देहाची जी 9 द्वारं आहेत, या 9 द्वारांच्या शरीरामध्ये अनायसेच, काही त्याच्यासाठी कष्ट नाही आहे, त्या भगवंताशी स्वस्वरूपाशी तो स्थिर होतो. सगळे प्रवेशद्वार आहेत, सगळीकडे भगवंतच भरलेला आहे. देह असेपर्यंत. म्हणून मग तुकाराम महाराज काय म्हणतात, त्यांचा देह असतानाच ते म्हणाला उरलो उपकारा पुरता. देह आहे पण आचरण सगळं असं आहे की माझी प्रत्येक कृती भगवंताची आहे. मग कसलाही अहंकार नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, काही कुठल्या अडचणीबद्दल तक्रार नाही, दुःख नाही, काही नाही. हे कोणाला जमतं? देहधारी असून सुद्धा संतांना. म्हणून तुकाराम महाराज म्हणू शकतात की उरलो उपकारापुरता. असा जो असतो संत तो जीवनमुक्त असतो. त्याला अशी खरी शांती, समाधानी, आनंद असा त्याला प्राप्त झालेला असतो. त्याच्या जीवनात दुःख नसतात असं आहे का? असतात, परंतु त्याला दुःख करायचं नसतं. कडे सगळं असंच्या असं होणार त्याची इच्छा असं म्हणून ते सगळं इतका आनंद आणि तोही आनंद, अशा प्रकारचा विचार असतो. आणि हे एकदा ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे त्याला स्वाभाविकच त्या ज्ञानाग्नी म्हणजे त्याची सगळी जी पूर्वकर्म आहेत ना ती सगळी फळासकट भस्म झालेली असतात. स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर आधीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या संपून गेल्या असतात. त्यामुळे आता कर्म भोगणं वगैरे असं काही शिल्लकच उरत नाही. हे सगळं तुम्हा आम्हाला ह्या मंडळीला आता संन्यासी, योगी, अनुसंधान सतत असणारा अशा सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला कळेल की सगळं त्यांचं हे सगळं भस्म झालेलं असतं. काही कर्म भोगणं असं काही शिल्लक उरत नाही. आपोआप सगळ्या जन्ममृत्यूच्या चक्रातून पण ते सुटलेले असतात. असा सगळा विचार या श्लोकामध्ये बघून जातो की तो मलाच येऊन मिळणार. म्हणजे बघा आपण 26, 27, 28 या 3 श्लोकांमध्ये अशी क्रमबद्ध भक्तीची साधना कशी करायची त्याचा विचार केला. कसं कसं ज्ञान प्राप्त होणारे परिणाम घडतात भगवंतांनी ते आपल्याला सांगितलं. जसं 26व्या श्लोकात आपण पत्रं पुष्पं फलं तोयम म्हटलं की श्रद्धापूर्वक मला अर्पण कर असं म्हटलं. 27व्या श्लोकांमध्ये काय करतं, प्रत्येक कर्म मला समर्पित कर असं सांगितलं. आत्ता 28व्या श्लोकामध्ये आपण सगळं सर्व समर्पण आहेच आणि सर्वस्वाचा त्याग कर अशा प्रकारे भक्ती करणारा एक असा क्रम भगवंतांनी आपल्याला 26, 27, 28 या 3 श्लोकांमध्ये सांगितला. आता असा जो भक्ती करणारा म्हणजे या सगळ्या कर्मबंधनापासून मुक्त होणारा आहे, इतकं जे काही निष्काम असं कर्म करणार आहे ह्याच्यावर तर भगवंताचं प्रेम आहेच. पण मग अशी मी सुरुवातीला म्हटलं तसं की काही कामाला मनात ठेवून सकाम भक्ती करणारे पण असतात. आणि मग त्यांचं काय, मुलीचं लग्न होऊ दे, मी अमुक अमुक करेन असं नसतात का? असतात. आपल्या प्रपंचातल्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात यासाठी काहीतरी करेन असं म्हणणारी मंडळी काही आपल्यापैकी कमी नाही आहे. आपल्याही मनात येतं की आपल्या प्रापंचिक गोष्टीतलं काहीतरी चांगलं होण्यासाठी भगवंताची काही मदत आपल्याला होणार असेल तर मी करीन बाबा. आमचं काही राहिलं नाही ना, आमचा काही कुळधर्म कुणाचा राहिला नाही ना हो, तर काही राहिलं असतं तर सांगा हो असं विचारणारी माणसं असतातच की. मग अशी जी मंडळी असतात तर भगवंत म्हणतो तीही मला आवडतात. असं काही नाही आहे की ती मला आवडत नाहीत, ती पण माझीच लेकरं आहेत, भगवंताचीच लेकरं आहेत. जास्त करून ही आवडतात जी निष्काम करणारी आहे. त्याचं वर्णन खूप करून झालं. पण मधूनच ते सांगतात की अशी पण काही मंडळी असतात किंवा काही अशी पण मंडळी असतात की त्यांना आपल्या कृतीचा पश्चाताप होतो की आपण चुकीचं वागलो, आपण असं नको होतं करायला. अशांना सुद्धा भगवंत म्हणतो की मी देतो सुवर्ण संधी पुन्हा एकदा चांगलं आचरण करण्याचे. ह्याच्यासाठी पुन्हा 29व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतोय समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तुमां भक्त्या मैते तेषु चाप्यहम्. काय म्हणतात, अहम सर्वभूतेषु समः.
मी सर्व भूतेषु सगळ्या भूतमात्रांमध्ये समभावाने वागतो. माझा काही माझा हा पारखा नाही आहे. नेहमी आपण सूर्याचं उदाहरण घेतो की नाही. आकाशात सूर्य आहे, पृथ्वीवरती सगळे कामं चालतात. सूर्य चांगल्या कामांनाच प्रकाश आणि उष्णता देतोय आणि वाईट कामांना देत नाही असं तो करतोय का? तो नाही असं करत. तो सगळ्यांना प्रकाश उष्णता देतोय. तुम्ही चांगलं काम करायचं का वाईट काम करायचं तुम्ही ठरवा. तो सगळ्यांना द्यायला बसेल. मग मला सगळे समच आहे, मला सगळे सारखेच आहेत. अहम सर्वभूतेषु समहा. मी सर्व भूतमात्रांमध्ये समभावानं भरलेला आहे. मी वाईट माणसाच्या तुमच्या दृष्टीनं ज्याला तुम्ही वाईट म्हणता आहात त्या वाईट माणसाकडे मी नाही असं नाही आहे काही. तिथे पण मी आहे. मे द्वेषः न प्रियः न अस्ति. मला कोणीही अप्रिय नाही आहे. मला कुणाही बद्दल द्वेष नाही आहे. हा प्रिय आहे आणि तो अप्रिय आहे, हा माझा आहे तो माझा नाही असं भगवंत म्हणतो. माझं काहीच नाही आहे असं नाही. मे द्वेषः न प्रियः न काहीच नाही माझं. तू ये माम भक्त्या भजंती. जे मला भक्तीनं प्रेमानं भजतात ही गोष्ट आहे की जसं प्रेमानं ते माझ्यामध्ये असतात. आपल्यावर आहे. तो वरती सूर्याचं उदाहरण एवढ्यासाठी द्यायचं की आपल्याला पटकन कळतं. आपण सूर्याची उपासना करायची. सूर्य सगळ्यांना सारखाच द्यायला बसलाय. आपण सूर्य ही आपली डोळ्यांची देवता आहे. तर मग आपण असं म्हणू की सूर्य आपल्याला उष्णता प्रकाश देतोय. बिचारा आपण म्हणतो मला माझ्या डोळ्यांनी दिसतं, पण उजेड असला तरच दिसतं ना. आणि त्यामुळे सूर्य आहे म्हणून मला माझ्या डोळ्यांनी दिसत आहे आणि म्हणून मी त्या देवतेची आराधना करायची. ती मी करायची. सूर्य म्हणतो मी सगळ्यांना द्यायला बसतोय. तू आराधना करतेस म्हणून तुला देणार आहे आणि हा करत नाही म्हणजे ह्याला देणार नाही असं मी करत नाही. पण तरीसुद्धा जे मला भक्ती करतात ते माझ्यामध्ये असतात. त्यांच्या हृदयामध्ये मी आहे. जे करत नाहीत त्यांनाही मी देतोच. त्यांच्या हृदयात मी नसतो. एवढाच फरक. अहमपि तेषु. तसंच अहमपि मी सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये मी जसं आहे तसं त्यांच्यामध्ये पण मी आहे. म्हणजे असं बुद्धीचं आणि मनाचं जे आपल्याला समत्व हवं असं असेल ना तर आपण म्हणतो की एका विशिष्ट व्यक्तीवर प्रेम न करता तो माणूस सगळ्यांवर प्रेम करतो. एखादी असते व्यक्ती आपल्याला असं त्यांच्याकडे गेलं असं वाटतं की किती छान वाटतं ना या माणसाशी बोलल्यावर. कारण त्याला सगळ्यांशी त्यांचं प्रेम असतं. त्याला असा अपपर भाव नसतो. तसं भगवंत सांगतो की असं असायला हवं. त्यांना काही मिळवायचं नसतं, काही आसक्ती नसते. कोणी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा नाही. कोणी आपल्याला नावं ठेवली तरीही त्यांना काही त्याचं वाटत नाही. असं सगळं असल्यामुळे ही जी काही स्थिती आहे ना त्या स्थितीमध्ये असणारा माणूस सगळ्यांना प्रिय असतो. कारण त्यांच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल प्रेम असतं. अशा प्रकारचा विचार तसं भगवंताबद्दल सांगतात. सगळ्या भूतमात्रांमध्ये भगवंत म्हणतो मी आहे. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांमध्ये भगवंत म्हणतो मी आहे. आणि नुसतं आहे नाही, समहा समानतेनं आहे. म्हणजे त्याची हे पण नाही मग क्वांटिटी वाईज पण फरक नाही करायचा. सगळ्यांमध्ये समानच आहे. त्या भक्तामध्ये अगदी छान भरपूर 99-100% आणि ते आपलं असला तर असला असं पण नाही. समहा सगळीकडे सारखा आहे, समानतेनं आहे. म्हणजे थोडा आणि जास्त असा पण फरक नाही करायचा. तरी पण थोडं असं आहे की माणसांमध्ये आपल्याला फरक दिसतो. भगवंत म्हणतो मी सगळ्यांमध्ये आहे, पण आपल्याला फरक दिसतो. आपल्याला काही मंडळी म्हणजे संत दिसतात, अगदी बरोबर. काही मंडळी श्रीमंत दिसतात, काही मंडळी विचारी दिसतात, काही मंडळी अगदीच किडामुंगीचं जीवन जगताना दिसतात. मग आपल्याला त्यांच्याबद्दल काय विचारांचं जीवन आहे. आपण साधं जरा शहरात एखादा फेरफटका मारून आला की उन्हातानात काम करणारी मंडळी पाहिली की इतकं मनात सरलं होतं की आपण किती सुखात आहोत आणि ह्यांना बिचाऱ्यांना का बरं. तर अशी मंडळी आहेत ना. असा जो समता इथे दिसत नाही आपल्याला. भगवंत मी मात्र सगळ्यांच्याच सम आहे. पण आपल्याला तो फरक जाणवतो की काही मंडळी अगदी सुखासमाधानात आनंदात राहत आहेत, भौतिक सुखसाधारणात राहत आहेत आणि एखादे मात्र फार कष्टात आहेत. आता हा भेदभाव का आहे. आता सूर्याचं उदाहरण तर आपल्याला सहज पटण्यासारखं आहे. अजून थोडा विचार केला ह्याच उदाहरणाचा तर आपल्या लक्षात येईल की सूर्य जो आहे त्याचा जो प्रकाश आहे तो समजा खडबडीत खडकावर पडला तर काही परावर्तित होत नाही. तो समजा गढूळ पाण्यात पडला तरीसुद्धा अगदी खूप नाही पण थोडासा परावर्तित होईल. पण तो समजा अगदी स्वच्छ काचेवरून पडला तर चांगलाच परावर्तित होईल. प्रकाश तोच, सूर्य तोच, पण त्याचं जे माध्यम आहे त्या सूर्याचं किरण पडायचं ज्या माध्यमातून येणार आहे तिथे गडबड आहे. तसं आहे एखाद्या माणसाचं आपण असं म्हणू की
घरामध्येच एखादा बिचारा थंडीनं कुडकुडतो आहे, दुसरा एखादा माणूस छानपैकी घराच्या बाहेर उन्हात बसला आहे आणि त्या उन्हाचा आनंद घेतो आहे, कोवळ्या उन्हामध्ये बसला आहे आणि म्हणतो छान थंडी नाही आहे, बरं वाटतं, इथे उबदार आहे. आता सूर्याचं ऊन घेणाऱ्याबद्दल सूर्याला फार मोठं प्रेम आहे आणि घरात जो बसलेला थंडी करतो आहे त्याच्यावर त्याचं प्रेम नाही असं काही म्हणायचं कारण नाही आहे. त्याचं जे काही माध्यम आहे, त्याचं जे काही वापर आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. त्यामुळे तो म्हणतो की मला कोणाबद्दल प्रेम किंवा कोणाबद्दल द्वेष असं काही नाही. मी काय द्यायचे, उष्णता प्रकाश द्यायचे ते मी सगळ्यांना सारखंच देतो आहे. हा त्याचा सहज स्वभाव आहे, सूर्याचा सहज स्वभाव आहे उष्णता आणि प्रकाश देण्याचा, त्यावेळी तो देतो. तसं भगवंताचं पण आहे, सगळ्यांवर प्रेम करण्याचा त्याचा सहज स्वभाव आहे, त्यावेळी तो सगळ्यांवर प्रेम करतो आहे. त्याला काही असं आणि समभावाने तो प्रेम करतो आहे आणि आपल्याला आई करतो आहे. भगवंताचे ये भजंती तुमाम भक्त्या बैतय तेषु चाप्याम, स्पष्ट सांगितलं आहे भगवंताने. मला जे भक्तीनं बसतात आणि ते काय असतात ते माझ्यामध्ये असतात आणि मी त्यांच्यामध्ये असतो. आता एवढं जर सगळं आहे तर मग ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हा आम्हाला काय करायचं ह्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे थंडीत कुडकुडत घरात बसायचं की उन्हामध्ये बसायचं स्वातंत्र्य आपल्याला आहे ना, मग आपण तसं करावं. त्या स्वातंत्र्याचा विचार केला तर ह्याचा अर्थ असा आहे भगवंतानी माणसाला सत्सत विवेक बुद्धी पण दिली आहे, त्याचा पण आपल्याला वापर करायला हवा. जर योग्य त्याचा वापर केला तेही स्वातंत्र्य माणसाला दिलं. माणसाला 84 लक्ष योनीतल्या सगळ्या जीवांमध्ये माणसाला फक्त हे स्वातंत्र्य आहे की तुला बाबा सत्सत विवेकबुद्धी दिली आहे, त्या विवेकबुद्धीचा वापर कर. तुला जे स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्याचा वापर कर आणि तुला जे हवं आहे ते मिळव. पण होतं असं की ह्या सगळ्या मोहमयी दुनियेमध्ये आपण अडकतो आणि मग असं किडामुंगीचं जीवन आपल्याला जगावं लागतं. ही भगवंताची काही अवकृपा आहे असं नाही आपल्याला म्हणावं लागत. खरं म्हणजे काही नाही आहे, भगवंत काहीच नाही करत, आपलंच कर्म आड येतं. भगवंताने दिलेल्या शक्तीचा यथायोग्य वापर न केल्यामुळे आपल्यावर अशी वेळ येते. जर त्यांनी दिलेल्या यथायोग्य शक्तीचा, बुद्धीचा, विवेकशक्तीचा वापर केला तर असं होणार नाही. काही असं असतं की कर्मस्वातंत्र्याचा किंवा या सत्सविवेकबुद्धीचा उपयोग करून काय करतात ते एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवतात. काही संगीत, नृत्य, नाट्य, अगदी कशाला राजकारण, ज्याची जी आवड असेल त्या पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये ते आपलं कर्तृत्व सिद्ध करतात, चांगलं काम करतात, उत्तम व्यवसाय करतात. एखादा असतो ना की तरुणपणी व्यवसायात पडतो आणि खरंच इतकं त्याचा व्यवसाय इतका चांगला जोमात चालतो आणि भरपूर पैसा कमवतात. हे कर्तृत्व त्यांचंच असतं. एखाद्याला नाही तर नाही, बिचारी किती काय काय प्रयत्न केले असतात तर एखाद्याला नाही यश मिळतं, एखाद्याला मिळतं. अशा ह्या आता प्रश्न फक्त कुठे येतो की ह्या कर्तृत्वाच्या अहंकार आला की तो भगवंतापासून दूर होतो. हे सगळं आपल्या बुद्धीनं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या प्रयत्नानं माणूस करतो. अहंकार येऊ द्यायचा नाही. आधीच्या श्लोकात पण आपण पाहिलं की अहंकार आला की गडबड होते, तो अहंकार येता का म्हणजे अहंकार आला की भगवंताच्या कृपेपासून आपण दूर जातो. असं आहे की नरदेहाचा मूळ उद्देश काय असं जर आपल्याला कोणी विचारलं तर नरदेहाचा मूळ उद्देश काय आहे? ईश्वर प्राप्ती हा आपला उद्देश आहे. आपल्याला जो मनुष्याचा जन्म मिळालेला आहे तो असा नाही आहे की मनुष्याचा जन्म दिल्याने 5-50 कोटी आपण पैसे जमवून ठेवूया, 2-5 गाड्या, 2-5 मोठे बंगले हे मिळालं की आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं असं कुणाला वाटत असेल तर तसं नाही आहे. मनुष्य देह मिळालेला आहे त्याचं परमेश्वर प्राप्ती हेच मूळ उद्दिष्ट आहे. या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी या जन्मामध्ये काय करतोयस ते बघ. ही संधी तुला भगवंताने दिलेली आहे. हा जो मानवी देह मिळालेला आहे या मानवी देहातून हे प्राप्त करून घ्यायचं आहे की पुन्हा येणं जाणं नको. आता असं जर आहे तर या देहापेक्षा जी काही आपल्याला म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत ती जी काही आपलं काय होत आहे, आपली मनबुद्धी ही देहाला चिकटलेली आहे. देह हा सगळ्यात महत्त्वाचा असं आपल्या झालं आणि हा देहाला ही मनबुद्धी चिकटल्यामुळे त्या मनबुद्धीला ह्या ईश्वराच्या कडे किंवा या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी आपल्याला जी परमेश्वर प्राप्ती करायची इकडे आपण जातच नाही. फार आपण देहबुद्धीमध्ये अडकलेली मंडळी आणि त्यामुळे तो अहंकार वाढतो. देहबुद्धी आली की अहंकार आला. मग कोणी म्हटलं आम्हाला अरे वा मीरा 70 पण वाटत नाही गं की लगेच आम्हाला बरं वाटतं. अरे वा मी 70ची असून सुद्धा अगदी छान. इथेच अडकलं, इथेच देह अडकला. ह्या एवढ्या 70 वर्षांमध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी मी काय केलं?
असा जर विचार केला, या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं आहे, याच्यासाठी काय केलं, संत किती लांबवर आमच्यापासून आहेत असा जर विचार केला, तर मग कुठे कुठे अहंकार आला, कुठे कुठे द्वेष आला, कुठे कुठे आपलं काय नेमकं चुकलं, असा जर आपण विचार केला तर ते अंतर्मुख होणं आहे. त्यामुळे या अहंकारामुळे काय होतं, आपल्या ज्ञानाला मर्यादा पडते. अहंकार आपल्या ज्ञानाला खाऊन टाकतो. नाही तर ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञानाचा विचार करतो. आपण भौतिक ज्ञानाबद्दल काही म्हणत नाही आहोत. आत्मज्ञानाकडे चालणारी जी काही आपली प्रगती होते आहे, अहंकार आला की ती प्रगती खुंटते, पुन्हा आपण 4 पावलं मागे येतो म्हणून. पुन्हा असं आहे की बुद्धी ही जी गोष्ट आपल्याला भगवंताने दिलेली आहे, ही ह्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठीच एक साधन म्हणून दिलेली आहे. म्हणजे जसं असतं ना, त्या बुद्धीचा वापर कसा करायचा ते आपल्या हातात आहे ना. बुद्धी भगवंताने दिली आहे, ती कुठे लावायची ते आपण ठरवायला हवं. जसं चाकू हे शस्त्र आहे, शस्त्र कशासाठी वापरायचं ते आपल्याला ठरवायला हवं. चांगलं किंवा वाईट दोन्ही कामं त्या शस्त्राने होतात. मी काय करायचं ते मी ठरवायला हवं. तसं बुद्धी हे आपल्याजवळ शस्त्र दिलं, साधन दिलेलं आहे. त्या साधनाचा मी काय वापर काय, याचा अर्थ शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याच्यामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीने त्या शस्त्राचं काम होणार आहे. तसंच हे आहे की बुद्धी ज्याची आहे त्याच्या मनात काय आहे, त्याला नेमकं काय करायचं आहे ते स्वातंत्र्य त्यालाच आहे. त्यांनी ठरवावं काय करायचं. आपली बुद्धी सगळी इंद्रिय भोगासाठीच लावायची ठरवली, त्या इंद्रिय भोगासाठी जगावं लागेल आणि मग त्याच्यातून काहीच होणार नाही. पण विवेकाने जर का धर्माधिष्ठित असं जर वागायचं, स्वतःचं स्वतःने ठरवलं, तर मग छानपैकी सद्बुद्धीनं, विवेकानं, प्रयत्नानं, अंतर्मुख होण्यानं आपल्या हातून सत्कर्म होईल, सदाचार होईल आणि मग खरंच अंतःकरण शुद्ध ज्याला म्हणतो, असं अंतःकरण शुद्धी आपली नक्की होईल. आणि असा अंतःकरण शुद्ध असणाऱ्या माणसाचे सगळे जे काही प्रयत्न किंवा सगळी जी काही कर्म आहेत ती स्वाभाविकच भगवंतासाठीच असते. कठोपनिषदामध्ये असा जो माणूस असतो त्या माणसाबद्दल म्हटलं आहे की साधारणपणे असं असतं, कठोपनिषद असं म्हणतं की आपली इंद्रिय काय आहेत, आपली सगळी इंद्रियांना बहिर्मुखी आहेत. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाहेरचं पटकन कळतं, डोळ्याने आपल्याला बाहेरचं दिसतं आहे, कानाने आपण बाहेरचं ऐकतो आहे. त्या बाहेर असणाऱ्या, बाहेर दिसणाऱ्या, बाहेरच्याबद्दल कळणाऱ्या विषयात आपण रमतो. जरा जरी आपण एखादा सिनेमा नाटक जाहिरात बघून आलो तरी तो 4 जण सांगतो की आपल्याला जायचं आहे, अमुक एक नाटक लागलं आपण जाऊया. कारण आपण बहिर्मुखच आहोत, आपली सगळी इंद्रिय अशी बहिर्मुखीच आहेत. पण मग आता स्वाभाविकच तिथे रमतात बहिर्मुखी असण्यामध्ये. आपल्याला विचार करायचा असा की आपण अमृत तत्वाची इच्छा धरायची आपल्याला, आणि अमृत तत्वाची इच्छा धरणारा जो कोणी धीर पुरुष आहे त्याला विषयांपासून बाजूलाच राहायला पाहिजे. त्यांनी आपल्या सगळ्या इंद्रियांना या विषयापासून परावृत्तच करायला पाहिजे. त्यांनी या सगळ्या विषयांना बाहेरून आत ओढलं पाहिजे, अंतर्मुखच केलं पाहिजे, आत त्याला शोध घ्यायला लावला पाहिजे. आणि याच्यासाठी काय करायला हवं, तर याच्यासाठी आपल्याला शास्त्रांचा अभ्यास करायला हवा. त्याच्या विचारांची आपोआपच कक्षा वाढते. मग या बाह्य गोष्टीमध्ये मन रमत नाही. अगदी भगवंताचं भजन, पूजन, कीर्तन, सेवा वगैरे वगैरे हे सगळं उपयोगाला येतं ना, यशातला काही भाग नाही. पण ह्याच्यात कुठे अडकायचं नाही, जायचं आहे कुठे, त्याच्यासाठी मार्ग मिळवण्यापुरता या सगळ्या गोष्टींचा उपयोग करायचा. पण सद्गुरू प्राप्ती व्हावी, आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं की आपोआपच भेदाभेद काही राहत नाही आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये स्थिर होण्याची जी काही आपली वाटचाल आहे ती योग्य दिशेने चालू लागते. अशी जी मंडळी असतात ना ती देहबुद्धीला चिकटत नाही. आणि देहाबद्दल विचार कर, मला विनोबा भावेंचं उदाहरण मी यापूर्वीसुद्धा आपल्याला दिलं असेल की आपल्याला डोळ्यासमोर भूदान चळवळीचं काम करणारे विनोबा भावे कसे दिसतात. तर काही नाही, उघडे बंब, एक आपला पंचा लावलेला. आणि खरंच आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढं भारतभर ते भूदान चळवळीसाठी हिंडले. आणि विमलताई ठकारांनी पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की त्यांच्याबरोबर विमलताई असायच्या आणि म्हणाले आम्ही उत्तरेकडे जेव्हा प्रवास करायचो इतकी थंडी असायची आणि इतक्या थंडीमध्ये आम्ही म्हणे किती मोजे घाला, हँडग्लोव्ह घाला, बाहेर घाला, स्वेट कोट घाला आणि यांच्या अंगावर काहीच नाही, एवढंच. मग म्हणे मला राहवलं आणि मी एकदा त्याला विचारलं की तुम्हाला थंडी नाही का लागत. काय दिलं असेल विनोबाजींनी उत्तर. विनोबाजींनी शरीर कमावलं होतं बरं का, त्या थंडीचा त्यांना त्रास होत नव्हता. काय केलं होतं त्यांनी, तर तेव्हा ते तरुणपणी वेधशाळेमध्ये, वेद पाठशाळेमध्ये शिक्षणासाठी गेले. लहान होते, होय, 15-16 वर्षाचा हा मुलगा
आता महाराष्ट्रातून उत्तरेकडे गेलेला आणि तिथल्या थंडीमुळे थंड पाण्याची अंघोळ आणि एक तिथे सगळे नियम सगळे कठोर या भानगडीत त्यांना तिथली हवा सहन व्हायची नाही आणि सारखे आजारी पडायचे. पण इतकी निष्ठा होती की मला हा अभ्यास करायचाच आहे, मला इथून निघून पळून नाही जायचं आहे, मला अभ्यास करायचाच आहे. आणि या लहान मुलांनी इतकी कठोर साधना केली की गंगेच्या काठच्या खडकावर 3 दिवस 3 रात्री म्हणजे संध्याकाळी धो धो वारा वाहतोय, रात्री प्रचंड थंडी, दिवसा खडक तापलेला आणि अशा तापलेल्या खडकावर रात्री वाऱ्यामध्ये थंडीमध्ये हा उघडा बंब मुलगा झोपायचा. सद्गुरूंचं लक्ष होतं बरं का. योग्य वेळेला त्यांना ते दूध आणि काय फलाहार जायचा तो मुलांजवळ पाठवायचे. पण हा आश्रमात 3 दिवस 3 रात्री आला नाही आणि या मुलांनी आपलं शरीर तयार केलं. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की देहबुद्धीला आपल्याला काय होतं, जरा आपण ठरवलं आहे या दशमी एकादशी द्वादशी गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करायचं, पहाटे 5ला मी वाचायला उठणारच आणि जागच नाही आली. कारण काय, आम्ही देहबुद्धी विसरतच नाही. काल ना झोपायला उशीर झाला, काल ना रात्री मी अमुक एक खाल्लं म्हणून मला सकाळी त्रास झाला. या कसल्या आल्यात गोष्टी, ह्या अशा गोष्टींमुळे आम्ही देहबुद्धीला चिकटलेलो असतो. ही जी मंडळी आहेत ना, हे देहबुद्धीचे पार गेलेली असतात, ती चिकटलेली असतात. आता असं जर दिसायला तर तुमच्या आमच्यासारखे दिसतात, संत काही वेगळे दिसतात का हो, तुमच्या आमच्यासारखेच दिसतात. पण तरी विचरे विश्व होऊन विश्वा माझी, म्हणजे आभाळा एवढ्या मोठ्या विचाराचे मोठ्या हृदयाचे ते असतात. आणि असं त्यांनी देह पूर्णपणानं असा बाजूला केले असते, देहबुद्धी विसरलेले असतात ते. म्हणून अशा माणसाबद्दल भगवंत म्हणतात, भजन्ति तुमां भक्त्या मैते तेषु चाप्यम. जे मला भक्तीनं भजतात ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये असतो. आपण त्यांना संत म्हणतो, आपण त्यांना सद्गुरू म्हणतो आणि भगवंत सांगतोय मी त्यांच्याकडे असतो ते ह्या अर्थाने. आता ही मंडळी जे काही करतात त्याच्यात कुठेही स्वार्थ नाही, स्वार्थासाठी ते काहीच करत नाही. सगळं त्यांचं जे कर्म असतं ना ते लोककल्याणकारी असतं, सगळं लोकांच्या कल्याणासाठी ते झटत असतात. त्यांना काय त्याच्यात मिळवायचं असतं, काही नसतं. अशा माणसांमध्ये भगवंत विशेषत्वानं प्रगट होतं. तिथे भगवंत आपल्याला दिसतो. तो सांगतोय की सगळीकडे मी सम हा, पण आपल्याला कसा तो दिसतो, प्रत्येक दिसण्यामध्ये त्याचं हे काही नाही आहे. ही मंडळी कसं देहबुद्धी विसरतात आणि मग भगवंत तो आपल्याला तिथे अधिक कसा दिसतो ते लक्षात घ्यायचं. आता एखादा पापी जरी असला तरीसुद्धा त्याची जर चूक त्याला कळली की अरे आपण चुकीचं वागलो, आपलं काहीतरी चुकलं असं जर त्याला कळलं आणि त्यांनी मनापासून ठरवलं की आता परत नाही असं करायचं आणि तो मनापासून बदलायला तयार झालेला असला तर तोही भगवंत आपल्याला सांगणार आहे की तोही आपल्याला अगदी संतत्वाच्या मार्गावर सुद्धा तो लागला असं भगवंत म्हणायला तयार आहे. तुम्ही आम्ही म्हणत नाही, एखाद्या माणसाच्यातून एखादी चूक घडली आणि तो खरंच पुन्हा चांगला बघायला लागला, समाज पटकन ॲक्सेप्ट करत नाही. समाज म्हणतो याच्यापासून सावध राहा, एकदा असा वागलेला आहे. त्या आपला समाज त्याला नाही चांगलं म्हणायला तयार होत. भगवंत सांगतोय की मी सांगतोय की त्याला खरोखर पश्चाताप होतोय ना. आपण सुरुवातीला रामकृष्ण परमहंसांच्या शिष्याचं उदाहरण घेतलं. त्याला मनापासून वाटत होतं की अरे माझं चुकतं आहे पण मला राहवत नाही आहे. आणि मग जे काही रामकृष्णांनी त्याच्यासमोर कल्पना मांडली आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे असं रामकृष्णांना नैवेद्य दाखवायचं आणि प्यायचं आणि मग त्याचं व्यसन सुटलं. अशा पद्धतीनं त्याला प्रायश्चित्त जर तयार असेल त्याचं तर भगवंत म्हणतो की त्यालाही मी संतत्वाच्या मार्गाला लागला असं म्हणतो. श्लोक आहे, अपिचे सुदूराचार भजते मामन्न भाग साधुरेव मंतव्य संभग व्यवस्थित वैसा. 30व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. मला ना ते सुदूराचारो या शब्दाशी मोठी गंमतच वाटली. आपण म्हणजे दुराचारी आपल्याला शब्द कळतो, दुराचारी म्हणजे वाईट वागणारा. सुदुराचारी, सुदुराचार, सु म्हणजे आपण चांगल्या अर्थाने वापरतो ना, इथे भगवंतांनी सुदुराचारी शब्द अतिशय वाईट वागणारा असं म्हटलंय. अपिचे सुदुराचारो भजते मामन्य भाग. आता चे सुदुराचार हा अपि, जर एखादा अति दुराचारी अतिशय वाईट वागणारा जर माणूस असेल तर अनन्य भाग माम भजते, आणि तो अनन्य भावाने जर माझा भक्त होऊ म्हणत असला, म्हणजे अगदी वाईट वागणार आहे पण तरीसुद्धा तो आता अगदी अनन्य भावाने मला शरण आलेला आहे असं जर होत असेल तर सहा साधू एव मंतव्य.
तर तो साधू समजण्याच्या योग्यतेचा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता ह्याचं कारण काय, सहा सम्यक व्यवस्थित हा त्याने असा ठाम निश्चय केलेला असतो. सहा सम्यक व्यवस्थित हा म्हणजे असा त्याचा निश्चय काय आहे, सम्यक व्यवस्थित आहे याचा अर्थ त्याचा ठाम असा निश्चय आहे की परमेश्वराचं भजन हेच सर्वश्रेष्ठ माझं ध्येय आहे. आपण परत त्याला श्लोक वाचूया. अपिचे सुदुराचारो भजते मामन्यभा साधुरेव समंतव्य संभग व्यवसितो हिसा. तो काय म्हणतो की माझं परमेश्वराचं भजन हेच माझं ध्येय. म्हणजे त्याला आता उपरती झाली आहे, त्याला प्रायश्चित्त घ्यावंच वाटतोय की आपलं चुकलं बाबा, तर तो साधू समजण्याच्या योग्यतेचा आहे असं भगवंत म्हणतात. तुम्ही आम्ही हे असं म्हणायला खूप कसरतो बरं का. खरं तर असं आहे की दुष्ट मंडळी जी आहेत, वाईट मंडळी जी आहे ती भगवंताला की शरण वगैरे जात नाही. पण एखादा खरंच असला तर भगवंत म्हणतो मी अत्यंत क्षमाशील आहे. तो बदलणार नसला तर त्यांनी बदलायचं ठरवलं तर मी क्षमाशील आहे, मी बदलायला तयार आहे, मला काय कोणाचा द्वेष नाही. भगवंत पाप करू नये असं सांगतो, पण म्हणून पापी माणसाचा तो तिरस्कार नाही करत. त्यांनी जरी पाप केलं असलं आणि त्याला जेव्हा केव्हा अशी उपरती होईल की आपलं चुकतं आहे, तर भगवंत म्हणतो मी त्याला जवळ करणारच आहे. भगवत भक्ती करायला तो जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तो नाही करणार पाप. त्याला प्रायश्चित्त झालं, चूक आपली कळली की तो नाही चुकीचं वागणार. आता ही अवघड गोष्ट असते ना. आपण सुद्धा कितीतरी वेळा असे प्रसंग आपल्यावर जात की एखादा माणूस चुकीचं वर्तन करतो आणि मग त्याच्यासंबंधी काय निर्णय घ्यायचा असा विचार आला की लोक म्हणतात छे अशा माणसाला नाही आपण जवळ करायचं. भगवंत म्हणतात असं नाही करायचं. त्याला जर खरंच प्रायश्चित्त घ्यायचं असेल, त्याला आपली चूक कळली असेल तर मी क्षमाशील आहे. आता असं आहे की जग इतकं फसवं झालेलं आहे ना, तर खरोखरच अशा प्रकारचा विश्वास ठेवणं अलीकडे फार धोक्याचं झालेलं आहे की आपण असं जर एखाद्याने चुकीचं आचरण केलं आणि त्याला आपण म्हटलो आणि नंतर पुन्हा त्यांनी समजा चुकीचंच वागलं तर आपल्या बोलण्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे हे जे पापी आहेत, दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, अशा माणसाला एक आपण असं म्हणू शकतो की भगवंत या श्लोकाच्या निमित्तानं संधी देतोय की बाबाला ठीक आहे आत्तापर्यंत असं चुकीचं वागलास पण आता तसं नको करू. असा जर एखादा दुराचारी भगवंताची भक्ती करेल म्हणजे खरं तर करेल का असा प्रश्न आहे. आपल्याला काय सध्या आपण कलियुगात असल्यामुळे आपल्याला असा अनुभवच नाही आहे की इतका वाईट वागणारा माणूस होईल चांगला असं आपल्याला शंकाच वाटते. पण जर का असं झालं, कधी कधी असं होतं की एखादा मोठ्याच संकटात सापडतो आणि आता अगदी काहीच मार्ग नाही, मग तो भगवंताकडे वळतो आणि मग असा भगवंताला शरण जाऊन कदाचित त्याच्यामध्ये बदल होतो, कारण दुसरी कुठली मदत नाही, भगवंताचीच मदत होऊ शकेल असं त्याला कदाचित वाटत असेल. कधी कधी असं पण होतं की एखादा प्राणसंकट येतं आणि मग त्याच्यातून भगवंताकडे माणसं वळतात. अशा काही गोष्टी प्रसंग घडतो आणि माणसामध्ये बदल होऊ शकतो आणि मग खरोखरच भगवंताची कृपाच म्हणायला हवी की अशा काही प्रसंगाने एखादा दुराचारी भगवंताकडे वळला तर त्याच्यावरती खूपच मोठी कृपा आहे भगवंताची असं मानायला हरकत नाही. मोठ्या नशिबानंच त्याला अशा प्रकारची एक संधी म्हणा किंवा संतांचा सहवास म्हणा असा मिळतो आणि त्याचं जीवन खरं म्हणजे चांगलं होऊन जातं. अशा संपर्कात येणं हे फार महत्त्वाचं असतं. भगवत भक्तीकडे वळण्यासाठी म्हणजे असं पुराणामध्ये ठीक आहे वाल्याचा वाल्मिकी झाला अशी कथा आपण नेहमी हे करतो, ते आपलं पुराणातलं उदाहरण म्हणून आपण घेऊया. अलीकडे सुद्धा अशी क्वचित उदाहरणं दिसतात की काहीतरी असं निमित्त घडतं. गजानन विजय ज्यांनी लिहिलं दासगणू महाराज, हे दासगणू महाराज पोलीस खात्यात नोकरीला होते आणि एका दरोडेखोराला पकडायचं होतं आणि त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी सरकारी काम म्हणून पोलीस इन्स्पेक्टर होते त्यावेळी सरकारी काम म्हणून त्यांनी साधुवेश धारण केला आणि साधुवेश धारण करून काही महिने त्यांना देवळात राहावं लागलं. त्या ह्याला पकडण्यासाठी दरोडेखोराला पकडण्यासाठी त्याला देवळात राहावं लागलं, वेषांतर करावं लागलं. तो वेश नेमका साधूचा करावा लागला आणि देवळात साधुवेशामध्ये नाटक का होईना ते भक्तिभावाचं करता करता इतकं परिवर्तन झालं की आपल्याला माहिती आहे पुढे साईनाथांच्या संपर्कात आले आणि खरोखरच दासगणू महाराज म्हणजे महाराज पुरुषच झाले असं झालं. तर असं होतं की काहीतरी एक अशी घटना घडते
माझ्या वडिलांच्या बाबतीत पण मी असं म्हणते की कर्मयोगी असणारे 58 वर्ष संघाचं काम करणारे, 2 वेळा तुरुंगात गेलेले, संघकार्य म्हणजे कर्मयोगी असणारे शिवथरगाई समर्थांच्या या अशा पवित्र जागेशी संपर्क आला काय आणि खरोखरच संत पदवीला पोचले काय आणि अखेरचा श्वास समर्थांच्या समोर घेतला काय. त्यामुळे सगळं अजबच असतं. तर अशा गोष्टी घडतात, नाही अशातला भाग नाही, पण कुठल्याही कारणानं का होईना अशी जी अनन्य भावानं भक्ती करता यायला हवीच. कुठल्या कायाने असेल, संपर्कातून असू दे, आपल्या नशिबातून असू दे, अशीच आपल्याला झाली तर त्या भक्ताशी भगवंत म्हणतो की मी नक्कीच त्याचं जीवन हे करेन. आपण जो 30वा श्लोक आत्ता घेतला आहे तो सगळा आपला पुरा झाला अशातला भाग नाही, पण आपण आज इथे थांबूया. छान 4 श्लोक अगदी सोपे वाटणारे आणि आपल्याला अंतर्मुख करणारे की आपण करणारं प्रत्येक कर्म हे त्याच्याच स्मरणात कसं करावं, कुठे आपलं तपासावं, आपलं कर्म आपण तपासावं की ह्याच्यामध्ये मी माझं अहंकार म्हणून करते, मला मोठेपणा मिळावं म्हणून करते, असं जर कुठे दिसलं तर त्या कर्माचं क्रेडिट आपल्याला घेऊच नाही. कर्माचं फळ पण भगवंताला द्यायचं आहे, कर्मही भगवंतासाठी करायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी करायच्या, त्याची उदाहरणं पण 3 श्लोकामध्ये भगवंतांनी अगदी सोपी करून आपल्याला दिली. त्याचं आपण थोडं चिंतन करूया. 30व्या श्लोकाचा अभ्यास आपण अधिक पुढल्या गुरुवारी करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.